नमस्कार मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, रेकॉर्डेड बॅचमधला व्हिडिओ क्रमांक 31 आणि नफा तोटा भाग दुसरा आपण या ठिकाणी पाहत आहोत। मित्रांनो, गणित हा विषय प्रॅक्टिसचा विषय, त्यामुळे तुमचा प्रॅक्टिस असणे खूप गरजेचं असणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये जर तुम्हाला परफेक्ट व्हायचं असेल तर तुमचा सराव आणि बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे। जेवढा तुमचा सराव जास्त असेल तेवढं तुम्हाला या ठिकाणी या विषयामध्ये पैकीचे पैकी गुण मिळत असतात। तर चला मित्रांनो, आज आपण नफा तोटा भाग दुसरा पाहणार आहोत। व्हिडिओ क्रमांक 31 यापूर्वीचे सर्व व्हिडिओ पाहिले असतील मी अशी तुमच्याकडून आशा बाळगतो। ज्या विद्यार्थ्यांनी मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर व्हिडिओ पाहत घ्या। मित्रांनो, कंटाळा करू नका, या ठिकाणी तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाईम मी तुम्हाला दिलेले, किती वेळेस तुम्ही व्हिडिओ पाहू शकता लक्षात ठेवा। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी सर्व जे काही व्हिडिओचे कसं सोल्युशन केलं या ठिकाणी त्याच्या नोट्स काढत चला, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो। ठीक आहे, चला वेळ आला थोडीशी सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, आपल्या रेकॉर्डेड बॅचमधला व्हिडिओ क्रमांक 30 आपण पाहिला होता। त्या व्हिडिओमध्ये शेवटचं गणित मी तुम्हाला सांगितलं होतं। एक व्यापारी 1 किलो वजनाऐवजी फसवणुकीने 950 ग्रॅम वजन घेतो तर त्याला 10 किलोसाठी किती टक्के नफा होईल, अशा स्वरूपाचं गणित मी तुम्हाला सांगितलं होतं आणि हे गणित कसं सोडवायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं। मित्रांनो, आता तुम्ही या ठिकाणी हे गणित सोडून पाहायचं। हे गणित जर तुम्हाला आलं तर या ठिकाणी 31व्या क्रमांकाचा व्हिडिओ स्टार्ट करायचा आहे, अन्यथा मागचा व्हिडिओ तुम्ही पाहणं गरजेचं असणार आहे। तर चला आता वेळ लावता व्हिडिओची सुरुवात करूया। 31वा भाग या ठिकाणी भाग दुसरा नफा तोट्याचा आणि व्हिडिओ क्रमांक 31 आपण पाहत आहोत। तर व्हिडिओ क्रमांक 31 मधलं टाईप क्रमांक 4 भाग प्रश्न पहिला पहा। या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे मित्रांनो, या ठिकाणी एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर, आता छापील किंमत काय असते हे ठिकाणी सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो। छापील किंमत म्हणजे काय, खरेदी किंमत म्हणजे काय। आता छापील किंमत म्हणजे काय, तर मित्रांनो एखादी वस्तू या ठिकाणी तुम्ही कोणतीही वस्तू घ्या, त्यामध्ये एक किंमत दिलेली असते पहा, MRP नावाची। MRP यामध्ये किंमत असते पहा, या ठिकाणी ही किंमत कधीसुद्धा जास्तच असते, 3200 दिली। ही झाली मित्रांनो छापील किंमत। ठीक आहे, मात्र ह्या छापील किमतीवर काय करतो दुकानदार, आपल्याला काहीतरी सूट देतो किंवा आपल्याला या ठिकाणी ऑलरेडीची किंमत जास्त असते पहा, ही ऑलरेडी किंमत जास्त आहे। जेव्हा वास्तविक पाहतात त्यांना ते काय बोलतात पहा, आपल्याला दाखवतात पहा, म्हणतात या वस्तूवर किंमत किती आहे, 3200 रुपये या ठिकाणी वस्तूची किंमत आहे, आमची खरेदी किंमतच 3200ची आहे। मग आम्ही तुम्हाला या ठिकाणी ही वस्तू आम्हाला 550 रुपये पाहिजेच नाही याच्यावर, मग 550 रुपये पाहिजे, मग काय करतात ते सरळ म्हणतात आता ही वस्तू मी तुम्हाला केवढ्याला देते, लास्टची किंमत सांगतो तुम्हाला 3400 रुपयाला देते, घ्यायचीत घ्या अन्यथा घेऊ नका। आता पहा वास्तविक पाहता ही जी किंमत 3200 रुपये या ठिकाणी दिली आहे मित्रांनो, ही छापील किंमत ऑलरेडी जास्त असते। ही दुकानदाराला वस्तू जास्तीत जास्त 3000 किंवा 2800 रुपयाला मिळत असते। म्हणजे दुकानदार पहा या ठिकाणी किती नफा घेतो, म्हणजे ही चुत्या किंमत पहा। आता हे बी एक आता आपलं नुकसानीचे धंदे आहेत, कारण की ही किंमत कधीसुद्धा जास्त असते हे लक्षात ठेवा। तुमचा पार्लेजी पुडा असेल, तुमचा कुठलीही वस्तू असते त्यावर ही किंमत जी असते MRP ही किंमत नेहमी जास्त असते त्यांच्या खरेदी किमतीपेक्षा दुकानदाराच्या। फक्त ते आपल्याला दाखवतात पहा याची खरेदी किंमतच आमची एवढी असं बोलतात। ठीक आहे, असो तो मॅटर वेगळे, परंतु या ठिकाणी छापील किंमत काय हे तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल। आता छापील किंमत म्हणजे या ठिकाणी त्या वस्तूवर छापलेली किंमत म्हणजे छापील किंमत। ठीक आहे, आता एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो पहा, 25% त्या छापील किमतीवर सूट देतो तरी त्याला 15% नफा होतो। कपाटाची छापील किंमत 23,000 रुपये असेल तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती पहा मित्रांनो, एक कपाट आहे, त्या कपाटावर आपण स्टिकर लावलेले आणि या स्टिकरवर लिहिलेले MRP लिहिलेले 23,000 रुपये। पहा मित्रांनो किती फसवणूक आहे ग्राहकाची। 23,000 रुपये या ठिकाणी लिहिलेले आणि ही 23,000 रुपयाच्या वस्तूवर तो 25% सूट देतो। म्हणजे आपल्याला काय वाटतं मित्रांनो, आता 23,000 रुपयाची वस्तू पाहिजे, छापील किंमत आहे, माणूस आपल्याला 25% सूट देत आहे, म्हणजे आपल्याला जवळपास ही वस्तू 20 ते या ठिकाणी 22,000 रुपयाला समज। आता उदाहरणार्थ 23,000 रुपये त्याची किंमत आहे आणि मी काय म्हणलो तुम्हाला पाहायच्या 23,000 रुपये किंमत आहे, परंतु मी तुमच्यासाठी काय 1000 रुपये किंमत आहे, म्हणजे मी 22,000 रुपयाला तुम्हाला हा देतो। मग आपल्याला बी वाटतं मायला खरं 23,000 रुपयाची किंमत आहे, आपल्याला 22,000 रुपये द्याला, म्हणजे आपण काय करूयात आता आपल्याला या ठिकाणी 1000 रुपये नफा व्हायला माझे दुकानदार चांगला आहे, मग आपण ही वस्तू घेतो। परंतु या ठिकाणी पहा मित्रांनो किती चुत्या बनवण्याचे धंदे असतात। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, आता 23,000 रुपये या वस्तूची छापील किंमत आहे, 23,000 रुपये किंमत आहे, यावर आपल्याला 25% सूट देते, म्हणजे छापील किमतीवर 25% सूट देते। याचा अर्थ 100 रुपयाची वस्तू आपल्याला तो 75लाच देते, 75 रुपयाला देते। मग तरीसुद्धा त्याला किती नफा होतो आहे, 15% नफा, तरीसुद्धा 25% सूट देऊनसुद्धा त्याला 15% नफा होतो। याचा अर्थ त्याला 100 रुपयावर तरीसुद्धा 15 रुपये जास्त भेटतात।
ही झाली आपली मांडणी. आता मांडणी झाल्याच्या नंतर करायचं काय? आता आपण काय करूयात, याला 5 भाग देऊ शकतो का? तर देऊ शकतो. 5 1 5, त्याच्यानंतर 7 मधून 5 गेला, 2 राहिला, 5 5 25, त्याच्यानंतर 5 1 5, 5 2 10, 5 2 10 म्हणजे 11 मधून 10 गेला, 1 राहिला, झाला 15. परत 5 3 15 म्हणजे हा या ठिकाणी कटलेला आहे. आता हा खालचा 23 वरचा 23 या ठिकाणी कटून गेला, म्हणजे 23 1 23चा भाग गेला, म्हणजे वरती राहिला मित्रांनो या ठिकाणी 1000. गुणाकारामध्ये 15 दर 15 1 15 आणि हे 3 शून्य जशास तसे समोर लिहून मांडा, म्हणजे 15,000 रुपये असणार त्या कपाटाची किंमत. पहा मित्रांनो, एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो, तरी त्याला 15% नफा होतो. कपाटाची छापील किंमत 23,000 रुपये असेल तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती? तर पहा, म्हणजे दुकानदाराने तो कपाट केवढ्याला घेतलेलं आहे? ते 15,000 रुपयाला खरेदी केलेला आहे. 15,000 रुपयाला खरेदी केला, 23,000 रुपये त्यांनी छापील किंमत मांडली आणि नंतर त्यांनी काय केलं मित्रांनो, त्यावर 25% सूट दिली. म्हणजेच पहा मित्रांनो, मूळ किंमत या ठिकाणी आहे 15,000 रुपये, एवढी मूळ किंमत या ठिकाणी असणार आहे. पुढचं गणित आता या ठिकाणी पाहूयात. पुढचं गणित पहा. 2,200 रुपयाची छापील किमतीवर 50% सूट देऊन दुकानदार 10% नफा कमवतो, तर खरेदी किंमत सांगा. आता आपल्याला खरेदी किंमत म्हणजे मूळ किंमतच या ठिकाणी विचारलेली. पहा काय करायचं आहे, किंमत किती आहे मित्रांनो? 2,200 ही छापील किंमत आहे. आता तो कोणत्या किमतीवर या ठिकाणी सूट देत आहे? छापील किमतीवर 50% सूट देतो. 50% सूट देतो म्हणजे 100 मधून 50 गेला, राहिला 50, आणि तरीसुद्धा त्याला 10% नफा होतो, म्हणजे तरीसुद्धा त्याला 110 रुपये, 100 रुपयावर 110 रुपये मिळतात. आता हा शून्य कटला, हा शून्य कटला, 11 1 11, 11 2 22, 200 गुणाकारामध्ये 5, म्हणजेच 1,000 रुपये त्या वस्तूची मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत असणार आहे. म्हणजे 2,200 रुपयाच्या छापील किमतीवर 50% सूट देऊन दुकानदार 10% नफा कमवतो, तर खरेदी किंमत किती? तर खरेदी किंमत असणार मित्रांनो 1,000 रुपये. आता पहा, एका वस्तूच्या छापील किमतीवर 12% सूट देऊ नये, 10% नफा होतो, तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत 400 रुपये असेल तर छापील किंमत काढा. आता आपल्याला या ठिकाणी काढायची छापील किंमत. छापील किंमत आपल्याला माहीत आहे का नाही, म्हणून छापील किंमत मानूया x गुणाकारामध्ये 12% छापील किमतीवर सूट देतो, म्हणजे 12% गेले, याचा अर्थ राहिले 88. 100 मधून 12 गेला, राहिला 88. आता काय करतो, तरीसुद्धा त्याला 10% नफा होतो, तरीसुद्धा त्याला 10% नफा होतो, म्हणजे 100 रुपयावर त्याला 10 रुपये मिळतो. आणि त्याची खरेदी किंमत किती आहे मित्रांनो? 400 रुपये दिलेली आहे. ही झाली खरेदी किंमत. आता याचा तिरपा गुणाकार करायचा, म्हणजे हे जे काही 100 तुम्हाला दिसतील हे इकडे गेल्याच्या नंतर जातील गुणाकारामध्ये. हे गुणाकारामध्ये गेले म्हणजे या ठिकाणचे 100, या ठिकाणी 110 कॅन्सल झाले, 110 आहेत, 110 कॅन्सल झाले. नंतर हे 100 गुणाकारामध्ये जे 88 आहेत ते गुणाकारामध्ये इकडे गेल्याच्या नंतर जातील भागाकारामध्ये, आणि बरोबर राहील मित्रांनो या ठिकाणी x. आता xची किंमत म्हणजे आपल्याला छापील किंमत मिळणार आहे, म्हणून काय करूयात, या ठिकाणी हे 11 आहेत, 11 1 11, 11 8 88, या ठिकाणी झाला 10. आता काय झालं मित्रांनो, या ठिकाणी झाला 400, गुणाकारामध्ये 10, छेदामध्ये 8, 8 1 8, 8 45, झाला 50, 50 गुणाकारामध्ये 1 जर केला तर 50 1 50, आणि हा शून्य, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला त्या वस्तूची छापील किंमत आहे 500 रुपये. पहा, त्या वस्तूची किंमत आहे मित्रांनो या ठिकाणी छापील किंमत आहे 500 रुपये, म्हणजे एका वस्तूच्या छापील किमतीवर 12% सूट देऊ नये दुकानदाराला या ठिकाणी 10% नफा होतो, तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत 400 रुपये असेल तर छापील किंमत किती? तर छापील किंमत मित्रांनो 500 रुपये. आता या ठिकाणी काढून घेऊयात आपण. पहा आता खरोखर आता या ठिकाणी जर आपण 500 रुपये छापील किंमत मांडली, पहा पहिल्या गणितानुसार, पहा 500 रुपये छापील किंमत आहे आणि त्यावर 12% दुकानदार सूट देते, 12% सूट देते, म्हणजेच या ठिकाणी किती? 100 मधून 12 गेला, राहिले 88, तरीसुद्धा त्याला 10% नफा होतो, तरीसुद्धा त्याला 10% नफा होतो. आता हा 10% नफा घेऊन त्याला 400 रुपयाला या ठिकाणी त्याला खरेदी होती. मग आता आपलं याचं उत्तर 400 रुपये आलं पाहिजे. मग 400 रुपये येण्यासाठी हा शून्य कटला, हा शून्य कटला, 11 1 11, 11 8 88, आणि 8 45, 8 45 आणि हा शून्य, म्हणजे 400 रुपये त्याची आली खरेदी किंमत.
म्हणजेच मित्रांनो 500 रुपये त्याची या ठिकाणी छापील किंमत. या 500 रुपये छापील किमतीवर ते 12% सूट देत, तर तरीसुद्धा त्याला 400 रुपये या ठिकाणी म्हणजे तरीसुद्धा त्याला 10% नफा मिळतो. 10% नफा मिळून त्याला 400 रुपयाला ती वस्तू या ठिकाणी मिळते. म्हणजेच या ठिकाणी त्याला या ठिकाणी मूळ किंमत असणार आहे 500 रुपये. ठीक आहे, पुढचं गणित पहा आता. एक दुकानदार 32 रुपये छापील किमतीवर 20% सूट सोसून ती वस्तू विकतो, तर त्या वस्तूची विक्री किंमत किती? सरळ सरळ मित्रांनो, एका वस्तूची किंमत आहे 32 रुपये. या 32 रुपयावर तो आपल्याला 20% सूट देत आहे. 20% सूट देतो याचा अर्थ 80 रुपयाला ती वस्तू विकत आहे आणि शेकडा सूट आपल्याला सांगितलेली. आता हा शून्य कटला, हा शून्य कटला. आता काय करूयात आपण? काय करू शकतो या ठिकाणी पहा, 4 2 भाग देऊ शकतो. 2 चौक 8, 2 पंचे 10. आता या 5 काय करूयात, 5 32ला भाग देऊयात. 5 1 5, 5 6 30. ठीक आहे, राहिला 2. परत काय करूयात मित्रांनो, 20% सूट सोसून 20% सोसून देते, म्हणजे याचे 20% आपल्याला या ठिकाणी काढायचे. पहा, या 32 रुपयाची वस्तू आहे, त्यावर आपल्याला 20% या ठिकाणी सूट देत आहे. म्हणजे त्या 32चे 20% आपल्याला या ठिकाणी काढायचे. 20% आपल्याला काढायचे. हा शून्य कटला, हा शून्य कटला. 2 1 2, 2 पंचे 10. वरती राहिला मित्रांनो 32, छेदामध्ये राहिला 5. 5 जर या ठिकाणी भाग जर दिला तर आपल्याला 32चे 20% मिळणार आहेत. 32चे 20% मिळाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं ती समोरची प्रोसिजर तुम्हाला सांगतो. 5 6 30. 32 मधून 30 गेला, 2 राहिला, पॉईंट देऊन घेतला शून्याचा, झाले या ठिकाणी 20. परत पॉईंट दिल्याच्या नंतर 5 चौक 20, बरोबर. 5 चौक 20 म्हणजे 6.4% या ठिकाणी 6.4 रुपये या ठिकाणी येत आहेत. किती 32चे 20% 6.4 आले. मग या ठिकाणी काय म्हणतं, तर एवढी सूट देऊन तो या ठिकाणी विकत आहे, तर त्याला विक्री किंमत किती पडत आहे? म्हणजे 32 रुपयाच्या वस्तूवर 20% सूट देतो, म्हणजे 6.4 रुपये या ठिकाणी सूट देत आहे. आता पॉईंटची या ठिकाणी वजाबाकी करत असताना काय करायचं, पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी 0मधून 4 जाणार का नाही, म्हणून या 32 मधला 1 इकडे घेतला, म्हणजे झाला 31. 31 मधला 1 इकडे घेतल्याच्यानंतर झाले 10. 10 मधून 4 गेला, राहिले 6. 31 मधून 5 गेला, 31 मधून 6 गेला, राहिले 25. म्हणजे 25.6 रुपये एवढ्याला ती वस्तू या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच मित्रांनो, दुकानदार या ठिकाणी 6.4 रुपये तोटा या ठिकाणी सहन करत आहे. एवढं तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. कारण की एक दुकानदार 32 रुपये छापील किमतीवर 20% सूट सोसून ती वस्तू विकतो, तर त्या वस्तूची विक्री किंमत किती? तर त्या वस्तूची विक्री किंमत आहे मित्रांनो 25 रुपये आणि 6 पैसे एवढी या ठिकाणी त्या वस्तूची विक्री किंमत असणार आहे. आशा करतो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. पुढचं गणित पाहूयात. आता पहा, समान खरेदी किंमत असलेल्या 2 घड्याळाच्या विक्रीतील फरक 40 रुपये आहे. शेकडा नफ्यातील फरक 10 आहे. तर प्रत्येक घड्याळाची किंमत किती? IMP गणित आहे, लक्षात ठेवा. आता टाईप क्रमांक 5 मध्ये गेलो ते म्हणजे थोडीशी काठीण्य पातळी जास्त. समजण्यासाठी गणित या ठिकाणी अवघड जातं, परंतु एकदा तुमची कन्सेप्ट क्लिअर झाल्याच्या नंतर हे सर्वात सोपे गणित असतात. आता या ठिकाणी पहा, समान खरेदी किंमत असलेल्या 2 घड्याळाच्या विक्रीतील फरक 40 रुपये, शेकडा नफ्यातील फरक 10 आहे. तर प्रत्येक घड्याळाची किंमत किती? विक्रीतील फरक आहे 40 रुपये. शेकडा नफ्यातील फरक किती आहे? 10 आहे. शेकडा नफ्यातील फरक 10 आहे. गुणाकारामध्ये 100 करा, तुमचं उत्तर येऊन जाईल. हा शून्य कटला, हा शून्य कटला, म्हणजे या ठिकाणी 4 1 4 आणि 4 गुणिले 100 म्हणजे 400 रुपये असणार मित्रांनो त्या वस्तूची, त्या घड्याळाची मूळ किंमत. ठीक आहे, अशा स्वरूपाचे एक पुढचं गणित पाहूयात. समान हा शब्द दिसल्याच्या नंतर मात्र ही लागू होते. समान खरेदी किंमत असलेल्या 2 खुर्च्याच्या विक्रीच्या किमतीतील फरक 60 रुपये असून त्यांच्या नफ्यातील फरक 12 रुपये आहे. तर प्रत्येक, आता खुर्चीच्या तुळशीची झाली, प्रत्येक खुर्चीची मूळ किंमत किती किंवा प्रत्येक खुर्चीची किंमत किती? मग काय करायचं, खरेदी विक्रीतील फरक किती आहे मित्रांनो? 60चा. नफ्यातील फरक आहे मित्रांनो या ठिकाणी 12चा. गुणाकारामध्ये आपल्याला करायचा आहे 100. 100 केल्याच्या नंतर 12 1 12, 12 पंचे 60 आणि 5 गुणाकारामध्ये 100 म्हणजे 500 रुपये असणार त्या वस्तूची किंमत. पहा काय केलं आपण, समान खरेदी किंमत असल्यामुळे 2 खुर्चीच्या विक्रीची किमतीतील फरक किती आहे? 60 म्हणून 60 लिहून घेतला. त्यांच्या नफ्यातील फरक आहे 12, म्हणजे
खरेदी विक्रीतील फरक छेदामध्ये नफ्यातील फरक गुणाकारामध्ये 100 हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा आता एक विक्रेत्यांनी 2 TV प्रत्येकी 5,000 रुपयाला विकले. एकाच्या विक्रीतून 20% नफा झाला, दुसऱ्याच्या विक्रीतून 20% तोटा झाला, तर प्रत्यक्ष व्यवहारातील नफा किंवा तोटा किती. आता या ठिकाणी एक कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे. ज्यावेळेस वस्तूची खरेदी किंमत या ठिकाणी दोहीसुद्धा वस्तू समान खरेदी किमतीला विकतात आणि त्यावेळेस नफा आणि तोटा सेम असतो. म्हणजे पहा या ठिकाणी नफा आहे 20%, तोटा आहे 20%, तर अशा कंडिशनमध्ये नेहमी तोटाच होत असतो. ज्यावेळेस पहा 2 वस्तूची विक्री किंमत समान असते व खरेदी किंमत नफा तोटा समान असतो, त्यावेळेस नेहमी काय होत असतो, व्यवहारामध्ये तोटाच होत असतो. म्हणजे येणारं उत्तर हे आपलं नेहमी तोट्याचं असतं. हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचे. ही कन्सेप्ट तुमच्या अतिशय महत्त्वाची. पहा एक विक्रेत्यांनी 2 TV संच या ठिकाणी 5,000 रुपयाला विकले. पहा म्हणजे पहिला TV 5,000 रुपयाला विकला, दोहीसुद्धा 5,000 रुपयाला विकला. मग पहिल्याच्या विक्रीतून त्याला 20% नफा झाला, दुसऱ्याच्या विक्रीतून त्याला 20% तोटा झाला. पहा 5,000 रुपये याची विक्री किंमत, याचीसुद्धा विक्री किंमत 5,000 रुपये, याच्यामध्ये नफा व्हायला 20, याच्यामध्ये नफा व्हायला 20%. आणि या ठिकाणी ज्यावेळेस असं कंडिशन असतं त्यावेळेस मित्रांनो नेहमी काय करायचं असतं, हे जे की नफा तोटा असतो याचा नेहमी काय करायचा, वर्ग घ्यायचा असतो. वर्ग घेऊन त्याला भागाकारामध्ये 100 लिहायचं असतं. हे जे काही आन्सर असणार आहे तुमचं ते तोट्याचं असणार आहे, हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचे. मग आता करूयात. आता काय करूयात, 5,000 रुपयाला दोहीची विक्री किंमत आहे. एकाच्या विक्रीतून 20% नफा, दुसऱ्याच्या विक्रीतून 20% तोटा. म्हणजेच या 20चा आपल्याला वर्ग करायचा आहे. 20चा वर्ग करून त्याला भागाकारामध्ये 100 करायचा आहे. म्हणजे 20चा वर्ग असणार मित्रांनो 400, भागाकारामध्ये करायचा 100. आता हा 2 शून्य कटला, हा 2 शून्य कटला, म्हणजे 4% काय झाला, तोटा. अशा व्यवहारामध्ये काय होतं मित्रांनो, नेहमी तोटाच होत असतो. तोटा होत असतो, म्हणून 4% तोटा झालेला आहे. पुढचं गणित आता आपण या ठिकाणी पाहूयात. या ठिकाणी काय केलं मित्रांनो, 5,000 रुपये दोहीची सुद्धा विक्री किंमत आहे. 20% नफा एकातून होत आहे, 20% तोटा होत आहे. 20 समान आहेत, म्हणून 20चा वर्ग झाला 400, भागाकारामध्ये 100. अतिशय सोपे गणित, कन्सेप्ट क्लिअर लक्षात ठेवा. आता या ठिकाणी पहा, एका विक्रेत्यांनी 2 रेडिओ संच प्रत्येकी 500 रुपयाला विकली. एकाच्या खरेदी 10% नफा, दुसऱ्याच्या खरेदीमध्ये 10% तोटा झाला. प्रत्यक्ष नफा किंवा तोटा किती. तर अशा व्यवहारामध्ये नेहमी तोटाच होत असतो, एवढं मात्र डोक्यात फिट ठेवायचं आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, 10चा वर्ग करायचा. 10चा वर्ग करून त्याला 100ने भागायचं. 100ने भागल्याच्या नंतर 10चा वर्ग झाला मित्रांनो 100, भागाकारामध्ये झाला 100. 100 कटला, 100 1 100, म्हणजे 1% काय झाला, तोटा. 1% काय झाला मित्रांनो, या व्यवहारामध्ये तोटा झालेला आहे. तर हे तुम्हाला आता कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. 1 ते 2 वेळेस पाहून घेऊ शकता, तुम्हाला नक्की ते लक्षात येईल. पुढचं गणित पहा, तुषार या विक्रेत्यांनी 2 TV संच प्रत्येकी 2,000 रुपयाला विकल्याने त्याला एकाच्या विक्रीतून झाला पहा 25% नफा झाला, दुसऱ्याच्या विक्रीतून 25% तोटा झाला. तर प्रत्यक्ष व्यवहारातील नफा किंवा तोटा किती. आता या ठिकाणी काहीच करायचं नाही. 25% नफा होत आहे, 25% तोटा होत आहे, म्हणून 25चा वर्ग 625, भागाकारामध्ये 100 घ्या. 100 गेल्याच्या नंतर भागाकारामध्ये 100 गेल्याच्या नंतर 100 वर 2 शून्य आहेत, म्हणजे 2 घर जोडून आपल्याला पॉईंट द्यायचा. म्हणजे 6.25% काय झाला, तोटा. नफा कधीच होत नाही. अशा व्यवहारामध्ये नफा कधीच होत नाही, तोटाच होत असतो. म्हणजे या ठिकाणी पहा 25 नफा, 25 तोटा, 25चा वर्ग 625, भागाकारामध्ये 100, 6.25% तोटा. आता हे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. किती सोपं गणित होतं पहा बरं. परंतु मी जर तुम्हाला सांगण्याच्या अगोदर जर तुम्ही सोडवायचा जर प्रयत्न जर केला तर मित्रांनो तुमचं खूप डोकं या ठिकाणी हे गणित खाऊ शकतं, जर तुम्हाला याची स्टेप माहीत नसेल तर. आता टाईप क्रमांक 7 आपण या ठिकाणी पाहत आहोत. नफा तोट्यामधला भाग दुसरा, टाईप क्रमांक 7, व्हिडिओ क्रमांक 31. पहा 10 टेबलाची विक्री 15 टेबलाच्या खरेदी इतकी असेल तर शेकडा नफा किती. अशा गणितामध्ये आता काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. पहा काय करायचं, 10 टेबलाची विक्री आणि खरेदी हे 2 शब्द यामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. पहा 10 टेबलाची विक्री 10 टेबलाची विक्री 15 टेबलाच्या खरेदी इतकी असेल तर शेकडा नफा किती. आता अशा वेळेस काय करायचं पहा, या प्रकारच्या उदाहरणामध्ये खरेदी विक्रीतील फरक शेकड्यामध्ये या ठिकाणी विक्री संख्या गुणाकारामध्ये 100 आणि गणित सोडवायचं आहे. आता काय करायचं पहा, 10 टेबलाची विक्री 15 टेबलाच्या खरेदी इतकी आहे, म्हणजे 15 - 10 गुणाकारामध्ये विक्री किती आहे 10, म्हणून 10 गुणाकारामध्ये 100. हे तुमच्या लक्षात ठेवायचं आहे. पहा खरेदी किंमत कधीसुद्धा छदामध्ये लिहायची नाही. पहा 10 टेबलाची विक्री किती आहे 10,
15 टेबलाच्या खरेदी इतके, म्हणजे खरेदी किती दिलेले 15, म्हणून या ठिकाणी पहा 15मधून या ठिकाणी 10 मायनस करायचं, म्हणजे मोठ्या संख्येतून छोटी म्हणजे खरेदी विक्रीतील फरक गुणाकारामध्ये विक्री किंमत आणि नाही छेदामध्ये विक्री किंमत गुणाकारामध्ये 100. आता या ठिकाणी आपण सोडून घेऊयात. पहा 15मधून 10 गेला, 5 राहिला, विक्री किंमत आली 10, गुणाकारामध्ये 100, म्हणजेच हा शून्य कटला, हा शून्य कटला, म्हणजे 50% नफा, 50% नफा या ठिकाणी झालेला आहे. खरेदी विक्रीतील फरक गुणाकारामध्ये विक्री, खरेदी विक्रीतील फरक छेदामध्ये विक्री गुणाकारामध्ये 100, एवढं तुमच्या लक्षात ठेवायचे. पुढचं गणित पाहता, 4 टेबलाची विक्री 5 टेबलाच्या खरेदी इतकी असेल तर त्या व्यवहारातील शेकडा नफा किती किंवा तोटा किती. 4 टेबलाची विक्री 5 टेबलाच्या खरेदी इतकी आहे, म्हणजेच या ठिकाणी नफा होत आहे हे तुमच्या लक्षात येणं सर्वप्रथम गरजेचं आहे. म्हणजेच 4मधून 5 गेल्याच्या नंतर राहिला 1, छेदामध्ये काय करायचं विक्री किती आहे 4, गुणाकारामध्ये द्यायचं 100, म्हणजेच 4 1 4, 4 2 8, राहिला 2, म्हणजे 4 5 20, म्हणजे 25% या ठिकाणी नफा झालेला आहे. ठीक आहे. पुढचं गणित एक पहा, 10 वस्तूची खरेदी किंमत ही जर 8 वस्तूच्या विक्री, पाहता विक्री कुठं आली इकडं लक्ष द्या, 8 वस्तूच्या विक्री एवढी असेल तर त्या व्यवहारामध्ये शेकडा नफा किंवा तोटा किती. सर्वप्रथम पहा 10 वस्तूची खरेदी किंमत, म्हणजे 10 वस्तू आपण जेवढ्या रुपयाला खरेदी करत आहेत तेवढ्याच रुपयाला आपण 8 वस्तू या ठिकाणी विकत आहेत. ठीक आहे. तेवढ्याच वस्तू आपण या ठिकाणी 8 रुपयाला या ठिकाणी विकत आहेत. म्हणजे अशा वेळेस नेहमी काय होतं मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, अशा वेळेस नेहमी काय करायचं असतं आपल्याला, तर मित्रांनो या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला. आता तर पहा मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला करायचं काय, तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे, खरेदी विक्रीतील फरक किती आहे मित्रांनो, 10 वस्तूची विक्री 8 वस्तूच्या खरेदी किमती एवढी आहे, म्हणजेच या ठिकाणी 10 मधला 8चा फरक झाला मित्रांनो या ठिकाणी 2चा. आता मग छेदामध्ये आपल्याला 10 लिहायचे की 8 लिहायचे हे या ठिकाणी कन्फ्यूज होतं. या ठिकाणी कन्फ्यूज झालं, आपलं उत्तर चुकून जातं. तर नेहमी काय करायचं, छेदामध्ये विक्रीच लिहायचे, नेहमी छेदामध्ये विक्रीच लिहायची, विक्री आणि भिक्री लक्षात ठेवा. नेहमी छेदामध्ये विक्री लिहायची, विक्री किती 8 म्हणून या ठिकाणी 8 लिहिला, गुणाकारामध्ये 100. या ठिकाणी जर तुम्ही 10 जर लिहिला तर मित्रांनो तुमचं उत्तर येऊन जाईल, परंतु ते उत्तर चुकीचं असेल. ठीक आहे. आता दोन्ही पद्धतीने आपण या ठिकाणी करूयात. खरेदी किंमत कधी छेदामध्ये लिहायची नाही अशा गणितामध्ये. पहा 10 वस्तूची खरेदी किंमत ही जर 8 वस्तूच्या विक्री किमती एवढी असेल, कारण की नफा नेहमी विक्री किमतीवर होत असतो. लक्षात ठेवा, नफा किंवा तोटा नेहमी खरेदी किमतीवर होत नसून विक्री किमतीवर होत असतो. त्याच्यामुळे नेहमी आपल्याला छेदामध्ये विक्री किंमत लिहायची, हे लक्षात ठेवा, नाही तर तुमचं उत्तर या ठिकाणी चुकून जाईल. मग काय करायचं पहा, 4 1 4, बे 1 बे चोक 8, 25 चोक 100, म्हणजे 25% काय झाला नफा, 25% काय झाला मित्रांनो नफा. आता काय खरेदी किंमत आपण छेदामध्ये लिहूयात. खरेदी किंमत छेदामध्ये जर लिहिली तर किती उत्तर येतं पहा, खरेदी विक्रीतील फरक झाला 2, छेदामध्ये झाला 10, गुणाकारामध्ये 100. हा शून्य कटला, हा शून्य कटला, 20 1 20, म्हणजे 20% आलं. परंतु या ठिकाणी आपलं या ठिकाणी चुकीचं आहे. का हे 20% चुकीचं आहे, कारण की छेदामध्ये नेहमी विक्री किंमत लिहायची असते, विक्रीची संख्या या ठिकाणी लिहायची, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. एवढं मात्र तुमच्या ह्या गणिताच्या टाईपमध्ये लक्षात राहणं गरजेचं, अन्यथा मित्रांनो तुमचं उत्तर या ठिकाणी चुकू शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं पहा, आता नफा तोटा टॉपिक या ठिकाणी मित्रांनो समाप्त झालेला आहे. अशा प्रकारे आपण नफा तोट्याचा भाग दुसरा या ठिकाणी पाहिलेला होता. यामध्ये सर्व टाईपचे गणित आपण घेतलेले आहेत. हे जर व्हिडिओ पाहिले नसतील मागचे तर पाहून घ्या, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. नफा तोटा हा टॉपिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा होता. त्यामुळे मित्रांनो यामध्ये सर्व टाईप मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे की सर्व टाईप तुमच्या या ठिकाणी कव्हर झालेले असतील. तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो, पुन्हा भेटू एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. पुढचा जो काय आपला टॉपिक असणार आहे तो असणार आहे मित्रांनो गुणोत्तर व प्रमाण. पुढचा जो काय टॉपिक असणार आहे तो असणार आहे मित्रांनो गुणोत्तर व प्रमाण. हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे हा सुद्धा, त्यामुळे सर्व टॉपिक परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.